नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आपल्या जुन्या फार्मवरती. म्हणजे मित्रांनो, जिथून माझी डेअरी फार्मची सुरुवात झाली 3 वर्ष आधी. तर मित्रांनो, आज आपण त्या विषयावर बोलणार आहे का, म्हणजे माझी सुरुवात कुठून झाली. आता तुम्ही जे शेड पाहता मित्रांनो, आपलं जे हायटेक डेअरी फार्म आहे तिथे आता ते समजा 4थं शेड झालेलं. आपलं सुरुवात कुठून झाली ते मेन शेड मित्रांनो हे आहे माझं ह्या फार्मवरचं. म्हणजे जिथे मी माझं राहतं गाव आहे त्या इथून सुरुवात केली होती. तर बघा मित्रांनो, आज आपली पूर्ण टोटली माझं एक यूट्यूब चॅनल पण होतं, ते पण त्याबद्दल म्हणजे ते पण बंद झालेलं होतं. तर आज टोटल तुम्हाला माहिती देणार आहे, तुम्ही बघा. तर मित्रांनो बघा, सगळ्यात आधी आपण पंजाबवरून गाय आणल्या होत्या, तर त्या इथे ठेवल्या होत्या मित्रांनो. आता हे सगळं पूर्ण पडलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता इथे काही होत नाही आता. तर बाकी सगळं ठीक आहे. इकडलं हे शेत आहे आपलं, इकडे चारा आहे, हे बघू शकता तुम्ही. एक वेळा माझा एरिया दाखवतो. आणि माझा मोबाईल कुठे फुटला होता, म्हणजे जे यूट्यूब चॅनल माझं गेलं आहे ते पण टोटल सांगणार आहे. जागा दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला, आणि मोबाईल पण दाखवतो. माझा फुटलेला मोबाईल कसा आहे तो, आता पण आहे माझ्याकडे ठेवून. तो OnePlus 60 होता. तर चला आता बघूया आपलं फार्म. सगळ्यात आधी सुरुवात कुठून झाली होती. आता हे तुम्हाला वाटत असेल का डायरेक्ट मोठा फार्म टाकला, तर नाही मित्रांनो. माझं आता ते जे मोठा फार्म दिसते 4थं शेड आहे मित्रांनो, ते सुरुवात कुठून झाली, त्याच्यानंतर बाहेर गावाला जाऊन वगैरे असं टोटल आज एका व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. तर हे सगळं असं आहे. तर आता सगळ्यात आधी बघूया मित्रांनो सुरुवात आपल्या सुरुवातीच्या फार्मचं मित्रांनो गेट. तर आता बघूया आपलं हे आहे मित्रांनो, हे आपल्या याची गेट मित्रांनो बघू शकता. अशा प्रकारे हे नेट मी तेव्हाच लावली होती, तेव्हाच नेट आहे. आणि मित्रांनो फॉगर लावलं होतं बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, फॉगर आपल्या ड्रिपवर लावले होते मित्रांनो. तेव्हा इकडल्या साईडून फवारा लावायचा, म्हणजे जे फवारा मारायचा जो पंप आहे ते मित्रांनो ते इकडे अटॅच करायचं असते. आणि त्याच्यानंतर हे इकडे असं लावलेलं होतं मी. टोटल 6 लावले होते. आता इथे 3 दिसत आहे, बाकी कुठे गेले काय माहीत नाही. 1 2 आणि हे 3 अशा प्रकारे हे लावले होते मी तेव्हा. आणि तेव्हाची मित्रांनो हे गव्हाण बनवली होती, आता फुटली आहे. तर हे बघू शकता, अशा प्रकारे मी तेव्हा गव्हाण बनवली होती आणि एक कड्या टाकल्या होत्या. तर सुरुवात मित्रांनो कुठून झाली होती ते बघा. आणि आता आपला फार्म कसा आहे मित्रांनो, कोण्या लेवलचा आहे. तर सुरुवात जेव्हा आपण लहानच होते, तर बघा मित्रांनो आता कसं काय आहे. तर हे फ्लोरिंग केलं होतं तेव्हा, आणि ही नाली असं. आणि तुम्ही बघू शकता हे शेड किती बाय कितीचं आहे, दाखवू का मित्रांनो. तर मित्रांनो हे जे शेड आहे मित्रांनो 25 फूट याची रुंदी आहे, म्हणजे ज्या साईडून आपण गाय ठेवतो त्या साईडून. तर बघू शकता ह्या इथून ते इथपर्यंत नाही का, तर 25 फूट होतं मित्रांनो. मी 4 गायांसाठी केलं होते. 4 गायांसाठी म्हणजे मित्रांनो हे सगळं माझं इथे हे जे दिसत आहे, हे आधी इथं म्हणजे बैलासाठी होतं हे. तर मग बैलासाठी मी तिकडल्या साईडला काढून हे अशा प्रकारे बनवलं होतं. तर हे जे बघू शकता मित्रांनो, हे जे पार्टिशन दिसत आहे जाळी, हे पिल्लांसाठी बनवलं होतं. पंजाबवरून गाय आणल्या होत्या 3, तर त्यांच्यासाठी त्यांचे पिल्ले होते मित्रांनो 3. तर हे बघू शकता, ही छोटीशी गव्हाण मी इथे बनवली होती. आता इथे आपल्या वावरातले बैल असतात. तर हे जे दिसतं मित्रांनो, हे छोटूसं हे इथून पार्टिशन बनवलं, इथे छोटीशी गव्हाण बनवली होती. आणि हे जे त्याच्यासाठी मुक्त गोटा बनवला होता मित्रांनो, हे बघू शकता असं केलं होतं मी. आणि याची हाईट खूप कमी होती मित्रांनो. उन्हाळ्यात तेवढं खतरनाक गरम व्हायचं का काही पाहायचं काम नाही. त्याच्यानंतर इकडला एरिया बघा मित्रांनो, हा आमचा मुक्त गोटा जुनावाला. तर अशा प्रकारे होता. आता आधी मस्त साफसुथरा होता, आता सगळे इथे भंगार ठेवून आहे. आपल्या कंस्ट्रक्शनचं काम आहे, तिथचं पण भंगार येते, तर थोडंफार लोहा वगैरे असं इथे आणून टाकत असते. तर हे इथून नाली झाल्यानंतर इथून पण जाळी होती, आणि इथून जायचा रस्ता होता. हे बघू शकता, म्हणजे गाय इथून इकडे अंदर एंटर व्हायच्या अशा प्रकारे. तर त्याच्यानंतर हे बघा, अजून इकडला मुक्त गोटा झाल्यानंतर हे गायांना खाजवासाठी आपण एक मधात खांबू लावला होता असा. त्याच्यानंतर हे जे अंदर दिसतं मित्रांनो, हे भुसा स्टॉक करायसाठी आपण बनवलं होतं. आता हे पण मस्त पूर्ण खराब झालं मित्रांनो. आता इथे थोडा भुसा आहे आपल्या बैलांसाठी. तर अशा प्रकारे आपण हे केलं होतं. तर मित्रांनो आता आपण बघूया मित्रांनो आपला चारा कुठे लावून होता तेव्हा. तर आता बघू शकता इथे चारा आहे मित्रांनो. हाच एरिया
म्हणजे आता थोडासाच आहे, 4-5 चारण्या समजा. तर आधी मित्रांनो 1 एकरमध्ये चारा होता. म्हणजे आता हे बघू शकता तुम्ही, ह्या निंब्यापासून तर इकडे आता हे फार्म मस्त आहे आपलं छोटासा. तर इथे चारा लावून आहे. ह्या सगळा एरिया होता मित्रांनो विहिरीपर्यंत. तर आता तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत होता. तर हे बघू शकता आता हे एरिया 1 एकर आपला ह्या वेळेला खंब्यापर्यंत येते मित्रांनो. इथे विहीर आहे आपली आणि हे इथपर्यंत आपला सगळा टोटल चारा होता. तर चाऱ्यामध्ये व्हेरायटी कोणती कोणती लावली होती मित्रांनो मी तेव्हा? आपला नेपियर लावला होता, 4G नेपियर, 4G बुलेट सुपर नेपियर त्या तिकडे होता. त्याच्यानंतर मी इथे लावला होता मेगा स्वीट. म्हणजे मी 3 प्रकारचे चारे लावले होते, मेगा स्वीट, अजून एक माझ्याकडे नेपियर होता बारीकवाला, आता जो इथे लावून दिसत आहे तोच, त्याचं नाव नाही आठवत आहे मला. त्याच्यानंतर 4G बुलेट सुपर नेपियर आणि इकडे ह्या खंब्यापर्यंत मित्रांनो मेगा स्वीट, असं 3 प्रकारचे चाळे मिक्स करून लावले होते. म्हणजे नेपियर पण आणि ज्वारी पण. आणि मग त्याच्यानंतर उन्हाळ्यात मी ॲडव्हान्टेज 656 मका लावला होता. तर हे तेव्हाची कंडिशन आहे. तर आता मोबाईल कसा फुटला मित्रांनो ते पण सांगतो. आणि मित्रांनो या शेडमध्ये इथून मी गाया म्हणजे दुसऱ्या शेडवर का भर नेला आणि दुसऱ्या गावाला का भर नेल्या, तर त्यामागचं कारण मित्रांनो हे असं होतं काय, इथं हे जे शेत आहे मित्रांनो हे गावापासून मित्रांनो आता 3 ते 4 किलोमीटर आहे. आणि डेअरी मित्रांनो इकडे अजून 4 ते 5 किलोमीटर जावं लागत होतं. आणि डेअरी खूप सकाळी आणि हे सगळा प्रॉब्लेम होत होता. आणि पाणी लाईन टाईमवर नव्हतं राहत आणि चाऱ्याला पाणी नव्हतं पुरत इथे. आता तुम्ही बघू शकता ह्या विहिरीला पाणी जास्त नाही मित्रांनो. चारा लावायचं राहिलं तर पाण्याची खूप गरज असते. तर पाणी नव्हतं पुरत, तर यासाठी आपला पूर्ण प्रॉब्लेम होत होता. तर आणि माझ्या ज्या पंजाबच्या ज्या 3 गाय आणल्या होत्या त्यापैकी 2 गाय मरण पावलेल्या आहे मित्रांनो. तर त्या कुठं गाडून आहे ते पण दाखवणार आहे. आधी आपला यूट्यूब चॅनलची थोडं कसं काय झालं होतं ते बघू. तर मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल होतं वानखेडे डेअरी फार्म म्हणून. आता तुम्हाला मी एडिटिंगमध्ये टाकतो, हे बघू शकता इथे एडिटिंगमध्ये टाकून दे. तर वानखेडे डेअरी फार्म म्हणून माझं यूट्यूब चॅनल होतं. त्याच्यावर माझे 1000 सबस्क्रायबर्स झाले होते आणि वॉच टाईम जवळपास 3000 ते 3300च्या जवळपास माझं वॉच टाईम गेलं होतं तेव्हा. तर विषय काय झाला होता, वावरात रोटावेटर म्हणजे मेगा स्वीटची कापणी झाली होती, सायलेज बनवून झाला होता तेव्हा. तर रोटावेटर मारायसाठी ट्रॅक्टर आला. तर मी रोटावेटर मारायला बसलो, म्हणजे ड्रायव्हरने ट्रॅक्टर आणून ठेवला, ड्रायव्हर चालला गेला होता. तर मी मारायला गेलो तर माझ्या खिशाची चेन लावून नव्हती. माझ्याकडे तेव्हा OnePlus 60 हा मोबाईल होता. तर यूट्यूब चॅनल असते तर 3 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणून असते. तर मोबाईल फुटला म्हणजे पडला, रोटावेटरमध्ये पण घुमला आणि त्याच्यानंतर त्यावरून चक्का पण गेला ट्रॅक्टरचा. तर तो पूर्ण असा वाकला. तुम्हाला मी फोटो टाकतो एडिटिंगमध्ये. आता घरी आहे मोबाईल, तो आता पण आहे ठेवून. तर त्याच्यानंतर मग मी खूप प्रयत्न केले, त्याला दुरुस्तीला टाकलं, सर्व्हिस सेंटर नेलं, खूप ठिकाणी नेलं त्याला. पण त्याचा जो मदरबोर्ड असते तोच गेला. म्हणजे जे मदरबोर्ड आणि ज्याच्यात SSD म्हणते, अजून काहीतरी म्हणते त्याला, मला माहीत नाही, आठवत नाही. तर ते पण त्याचं तुटलं होतं. म्हणजे ज्याच्यात आपला डाटा स्टोअर राहते, जीमेल वगैरे जे काही मोबाईल चालते, तर तो पूर्ण मोबाईल गेला. तर जीमेल रिकव्हरीसाठी मी पुन्हा प्रयत्न केले. पण जीमेल रिकव्हरीसाठी मित्रांनो ज्या मोबाईलमध्ये आधी आपलं जीमेल असते ते जीमेल ओपन करायसाठी दुसऱ्या जीमेल म्हणजे दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपन करायसाठी ज्या आधी मोबाईलमध्ये होतं तिथून OTP आपल्याला द्यावं लागते. तर तो OTP काही येत नव्हता मित्रांनो त्या जीमेलवर, कारण मोबाईल चालू नव्हता तो. तर तो मोबाईल गेला. तर आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो कुठे आपला मोबाईल तुटला होता. तर मित्रांनो बघू शकता मी इथून ट्रॅक्टर चालवत आणला होता इथपर्यंत. तर इथं माझा मोबाईल फटला मित्रांनो. इथं पडल्यानंतर मी ट्रॅक्टर घेऊन तिकडे सरळ गेलो. त्याच्यानंतर जेव्हा ट्रॅक्टर पलटवते तेव्हा मी पलटवायला गेलो तर खिशाला हात लावला, माझा मोबाईल नव्हता. मी लगेच खाली उतरलो आणि बघलो तर इथे माझा मोबाईल पडून दिसला आणि त्याचं काही खरं राहिलं नव्हतं. डायरेक्ट खतम दिसला होता मोबाईल. तर अशा प्रकारे हे मोबाईलची कहाणी झाली आणि माझं यूट्यूब चॅनल पण गेलं. त्याच्यानंतर पहिला
मी 1 ते दीड वर्ष मेहनत केली मित्रांनो. 1000 सबस्क्रायबर झाले. 1000 सबस्क्रायबर झाले आणि त्याच्यानंतर माझा यूट्यूब चॅनल गेला मित्रांनो. असं कसं तरी वाटते तेव्हा. म्हणजे मेहनत खूप करायची, एडिटिंग एवढं सगळं. आणि ते सगळं सोडा, माझे 1000 सबस्क्रायबर एक मित्रांनो म्हणजे ओळखीचे होते. म्हणजे समजा एखादी जोडला समजायचा तर त्याच्यासोबत मी बोलायचो, त्यांच्याकडून काही माहिती घ्यायची. आपण पण नवीन होतो, काही मुलं असतात त्यांना पण आपल्याला थोडाफार म्हणजे मला जे काही माहीत आहे मी त्यांना सांगायचो, त्यांना जे काही माहीत आहे ते मला सांगायचे. असे माझे 4-5 मित्र तर एकदम कट्टर होते मित्रांनो. तर अशी माझी तेव्हाची कंडिशन झाली. तर ते पण गेलं. त्याच्यानंतर मित्रांनो 1 महिन्यानंतर माझ्या एका गायला थायलेरिया झाला. मला तेव्हा समजायचं नाही थायलेरिया म्हणजे गोचिड ताप असते मित्रांनो, खूप बेकार असते, समजलं नाही तर गाय जातेच, असा सीन झाला होता. तर थायलेरियामध्ये मित्रांनो तिथून 1 महिन्याने माझी गाय गेली. त्याच्यानंतर डिमोटिवेट पूर्ण झाला तो काय करत आहोत. त्याच्यानंतर लागला मित्रांनो एक पावसाळा लागला. तर मित्रांनो आता तुम्हाला अजून दाखवतो कहाणी मस्त शेवटपर्यंत बघा, खतरनाक व्हिडिओ आहे. तेव्हा हे छोटंसं फ्लोरिंग होतं मित्रांनो, हे 10 फुटाचं आणि 1 फुटाची गव्हाण आहे मित्रांनो, हे सगळं एवढंसं छोटंसं. त्याच्यानंतर हे काय झालं होतं, इथे पूर्ण मित्रांनो पावसाळ्यात पाणी भरायचं. हे बाउंड्री दिसतंय, वरपर्यंत पाणी भरायचं आणि इथे थोडंफार मुक्त गोट्यात शेण असायचं. तर मित्रांनो जवळपास हे 1.5 फूट पूर्ण असा चिखल झालता गायांचं चालू. आणि मला इथून नाही का कुटार आणायला जावं लागत होतं. एवढा दिमाग खराब मित्रांनो, रोज सुट्टी नाही, काही नाही, एकटाच करायचो मी. तेव्हा मजा आली मित्रांनो तेव्हा तर खूप. तर इथून मी कुटार भरून न्यायचो तिकडं, सायलेज तिकडे होता आणि हिरबाजारा पण होता. पण कुटार आणायला तिथून इथपर्यंत चालत यायचं. मग इकडून जाळी होती, जायला रस्ता नव्हता. तर मस्त मजा आली मित्रांनो 2 वर्ष डेअरी फार्ममध्ये मस्त मजा आली. पण आता आहे मित्रांनो, हार तर मानली नाही, मजा खूप आली. एवढी मजा आली का जीवनात तेवढी मजा कशात नाही आली मित्रांनो, मस्त. तर आता बघूया मित्रांनो, आपला जिथे गाय गाडल्या होत्या मित्रांनो ते जागा. चला, टेन्शन घ्यायचं नाही, होते बरोबर जे होते करत जायचं. पण आता आपले सबस्क्रायबर तुम्ही बघू शकता दुसऱ्या चॅनलवरचे आता 16 केला मित्रांनो. फक्त 140 सबस्क्रायबर लागते मित्रांनो, लवकर कंप्लीट करून द्या मित्रांनो. आता बघू शकता 2 गाई मरण पावल्या. तर पहिली कुठे काढली आता तुम्हाला दाखवतो. हे जे जागा दिसते मित्रांनो, आता हे निंबाचं झाड आहे आणि इथे म्हणजे हे जे जागा दिसतं, हे इथे जे चारा उगवून आहे इथे मित्रांनो पहिली गाय आपली गाडलेली आहे. आणि दुसरी गाय मित्रांनो हे निंबाचं झाड आहे, याच्या खाली इथे दुसरी गाय गाडलेली आहे मित्रांनो. अशा आपल्या दोन्ही पण पंजाबच्या गायी इथं आपण गाडल्या. आणि एक आता आपल्या जे फार्म आहे तिथे आहे आणि तिचं एक कालवड आहे मित्रांनो, ते आहे तिचं. त्या कालवडीचं नाव मित्रांनो मी बघा व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, हे घुंगरू आहे पंजाबच्या गायचं. तर ते घुंगरू नाव ठेवलं होतं मित्रांनो मी त्याचं तेव्हा. तर ते तिथे आहे. तर मित्रांनो अशी माझी ह्यावाल्या फार्मवरची कहाणी आहे. तर मित्रांनो कसं वाटते मित्रांनो माझे व्हिडिओ, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल अजून तर ते पण मला विचारत चला. आता आपला फार्म कसा आहे मित्रांनो, आणि असेच डेली व्लॉग पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.